प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मूग डाळीपासून मस्त स्वादिष्ट अशी रेसिपी तयार करणार आहोत। तर मी इथे अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे आणि आता ही डाळ जी आहे ती आपण व्यवस्थित 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। धुतल्यानंतर आपल्याला ही मूग डाळ जी आहे ती एका चाळणीमध्ये निथळत ठेवायची आहे। तर पाणी सर्व निथळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एका स्वच्छ कॉटन कपड्यावर ही डाळ ठेवून व्यवस्थित चोळून घ्यायची आहे आणि कोरडी करून घ्यायची आहे। तर आता हिला मी व्यवस्थित अशी कोरडी करून घेते, सुकवायची नाही आहे। फक्त डाळ जी आहे ती आपल्याला पुसून घ्यायची आहे आणि कोरडी करून घ्यायची आहे। आता पॅनमध्ये मी ही डाळ काढून घेतलेली आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला सतत हलवत डाळीला भाजून घ्यायचं आहे। तर डाळीचा कलर बदलेपर्यंत आपल्याला ही डाळ व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। डाळ हलकीशी गुलाबी रंगावर आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि त्यानंतर थंड करत ठेवायची आहे। त्यानंतर आता एका भांड्यामध्ये मी 1 कप दूध घेतलेला आहे। तर हे दूध मी गरम करून घेतलेलं आहे। तुम्ही जर दूध गरम केलेलं नसेल तर गरम करून घ्या आणि त्यानंतर ह्यामध्ये मी 1 चिमूटभर केशर घातलेलं आहे। हे दूध मी उकळवलेलंच घेतलेलं आहे, त्यामुळे मला पुन्हा उकळवण्याची गरज नाही आहे। त्यानंतर ह्यामध्ये मी अर्धा कप साखर घातलेली आहे। तर ही साखर आपल्याला फक्त विरघळवून घ्यायची आहे, पाक वगैरे असं काही करायचं नाही आहे। तर आता इथे मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि ह्याला बाजूला ठेवून देऊया। त्यानंतर इथे आपली जी डाळ आहे ती थंड झालेली आहे। तर आता मिक्सरला आपण ह्याचा रवा तयार करणार आहोत किंवा बारीक पावडर तयार करून घेणार आहोत। तर मिक्सरच्या बारीक भांड्यामध्ये मी ही डाळ काढून घेतलेली आहे आणि आता मिक्सरला चालू बंद करून हा रवा मी तयार करून घेतलेला आहे। तर बघा, अगदी बारीक रवा जसा असतो तसंच आपल्याला हे टेक्स्चर यायला पाहिजे। त्यानंतर ह्यामध्ये मी थोडंसं साजूक तूप घातलेलं आहे आणि त्यामध्ये प्रत्येकी 1 मोठा चमचा काजू, बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे। सर्वात प्रथम काजू आणि बदाम आपल्याला काही सेकंद ह्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला पिस्ता घालायचा आहे। तर इथे मी आता पिस्ता देखील घालून घेतलेला आहे आणि आता ह्याचं मॉइश्चर जाईपर्यंत आपल्याला व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे आणि एका डिशमध्ये काढून ठेवायचं आहे। त्यानंतर इथे मी 2 मोठे चमचे साजूक तूप काढून घेतलेला आहे आणि त्यामध्येच आता मी 2 मोठे चमचे रवा घेतलेला आहे। जो आपण उपमा किंवा शिरा बनवण्यासाठी रवा घेतो, जाड रवा, तोच रवा मी इथे घेतलेला आहे आणि आता तुपामध्ये छान ह्याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर रव्याचा कलर जो आहे तो हलकासा गुलाबी रंग झाला इथपर्यंतच आपल्याला ह्याला छान परतवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण जो मूग डाळीचा रवा बनवला होता तो रवा इथे मोजून घेतलेला आहे अर्धा कप। तर अर्धा कप डाळीचा अर्धा कपच रवा झालेला आहे आणि आता तुपामध्ये छान आपण ह्याला भाजून घेणार आहोत। तर 3 ते 4 मिनटं तुपामध्ये भाजून झाल्यानंतर ह्यामध्ये पाव कप मी साजूक तूप घातलेला आहे। आता ह्या साजूक तुपामध्ये हा रवा जो आहे तो व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे, अगदी ह्याचा रंग बदलेपर्यंत। तर 5 ते 7 मिनटं इथे मला झालेली आहेत आणि रंग ह्याचा छान बदललेला आहे। तर त्यामध्ये मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आणि हे पाणी अर्धं घालून घेतलं। त्यानंतर मी आता हे अर्धं पाणी घातलेलं आहे। तर असं केल्याने काय होतं, रवा जो आहे तो छान फुलला जातो आणि व्यवस्थित रवाळ बनतो। तुम्ही पाहू शकता ह्याचं टेक्स्चर असं हे रवाळ मस्त बनलेलं आहे। आता हे पाणी शोषून झालं की आपण दूध आणि साखर जे मेल्ट करून घेतली होती ते घालून घेणार आहोत। तर हे सुद्धा आपल्याला 4 भागामध्ये विभागून घ्यायचं आहे, 4 ते 5 भागामध्ये, आणि थोडं थोडं करून हे दूध घालायचं आहे। तर अशा पद्धतीने हे केल्यामुळे काय होतं, हा जो शिरा आहे तो छान रवाळ तर बनतोच, शिवाय व्यवस्थित शिजलाही जातो आणि मऊसूत होतो। त्यामुळे हे असं 3 ते 4 वेळा आपल्याला करायचं आहे। अगदी आपण दूध घातलं की ते शोषून घेतल्यानंतरच आपल्याला दुसरं दूध ह्यामध्ये ॲड करायचं आहे। तर असं मी 3 ते 4 वेळा करून घेते आहे। आता तुम्ही पाहू शकता ह्याचं टेक्स्चर किती सुंदर झालेलं आहे। अगदी कोणीच सांगणार नाही की हा मुगाच्या डाळीचा रवा आहे, असं ह्याचं टेक्स्चर आलेलं आहे आणि ह्याला आता तूपही सुटलेलं आहे। आता शेवटचं जे दूध आहे ते मी पूर्णपणे ह्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आता ह्याला आपण व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचा आहे। हा जो शिरा आहे किंवा हलवाही म्हणतात तो खूप झटपट तयार होतो आणि अगदी पाहुणे वगैरे असतील किंवा सणासुदीला तुम्ही असं नैवेद्यासाठी देखील बनवू शकता
आता हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये वेलची आणि जायफळाची पूड मी अर्धा चमचा घातलेली आहे आणि आता छान असं मिक्स करून घेते आहे। तर व्यवस्थित ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून आपण ह्याला एक वाफ आणायची आहे। यानंतर ह्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेतले होते ते घालून घ्यायचे आहेत। थोडेसे मी शिल्लक ठेवते गार्निशिंगसाठी। आता हे सर्व आपण घालून घेतलेले आहेत आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता हा जो हलवा आहे किंवा शिरा आहे तो व्यवस्थित शिजला गेलेला आहे आणि हलव्याने पॅन देखील सोडलेला आहे। इथपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। स्वादिष्ट असा मूग डाळीचा हलवा आता तयार झालेला आहे। तर ह्यावर पुन्हा मी 1 चमचा साजूक तूप घालते आहे आणि छान मिक्स करून घेते आहे। तुम्ही पाहू शकता किती सुंदर हा हलवा तयार झालेला आहे आणि ह्याची चव तर अप्रतिम लागते। अगदी तुम्ही सणासुदीला हे तयार करू शकता किंवा खास पाहुणे जेव्हा आपल्या घरी येतात तेव्हा सुद्धा तुम्ही हा हलवा छान बनवू शकता। अगदी 10 मिनिटात हा हलवा तयार होतो। तर झटपट आणि अवघ्या 10 मिनिटात हा हलवा तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर। डाळ वगैरे आपण भिजवलेली नाही आहे तरीसुद्धा आपण हा हलवा तयार केलेला आहे। आता ह्याला छान असं तूप सुटलेलं आहे बाजूने, तुम्ही पाहू शकता। तर हा तयार झालेला आहे। तर आपण ह्याला सर्व करूया। तुम्ही पाहू शकता किती सुंदर हा हलवा तयार झालेला आहे। ह्याचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता अगदी रवाळ झालेला आहे आणि मऊसूत झालेला आहे। आवडलं तर लाईक करा, शेअर करू शकता, काही कमेंट्स असतील तर लिहा। चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं। तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय।